ऐन लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपचे जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील आणि पारोळ्याचे भाजप लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत। दोघेही मुंबईकडे रवाना झालेत। आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडे। वाल्मिक, काय अपडेट्स मिळत आहेत? उन्मेष पाटील आणि करण पवार ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय। निश्चितच बघायला गेलं उन्मेष पाटील यांचं विद्यमान खासदार भाजपाचे असल्यानंतर त्यांचं तिकीट कापण्यात आलं असतं। त्यांचं तिकीट कापल्यानंतर ते या ठिकाणी दुसऱ्यांना देण्यात आलं होतं, स्मिता वाघ यांना। त्या दिवसापासून उन्मेष पाटील हे सातत्यानं नाराज होते। गेले उन्मेष पाटीलचा इतिहास बघायला गेला तर ते चाळीसगाव तालुक्यातून खासदारकी लढवलेली आहे, त्याच्यानंतर आमदारकी लढवलेली आहे आणि भाजपामध्ये त्यांचं नाव देखील मोठं होतं। म्हणजे त्यांचं भारतामध्ये द टॉप 10 मध्ये खासदार म्हणून त्यांची निवड होती। मात्र त्यांचं भाजपा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कापल्यानंतर ते नाराज होते। अनेक लोकांनी किंवा शेतकरी संघटनांनी त्यांना समर्थन देखील दिलं की त्यांना तिकीट देण्यात यावं, पण मात्र भाजपाकडनं कुठलीही हालचाल नव्हती। त्यानंतर अनेक राजकीय याच्यामध्ये चर्चा चाललेली की उन्मेष पाटील यांनी अपक्ष लढावं। मात्र काही शेतकरी किंवा जे भाजपाचे काही नाराज लोक आहेत त्यांनी त्यांना सांगितलं किंवा तुमचं खूप मोठं वजन आहे आणि त्या पाठीमागे तुम्ही पुन्हा इलेक्शन मध्ये खासदारकीसाठी लढावं। त्याकरता आज उन्मेष पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि त्या ठिकाणी मातोश्रीवर भेट घेणार आहे आणि तिथूनच पुढची धुरा ही राजकीय समीकरण आता बदलण्याची चान्सेस आहे। इतका दिग्गज चेहरा जो आहे हा भाजप सोडून ठाकरे गटात जातोय। ठीक, वाल्मिक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर उन्मेष पाटील हे ठाकरे गटात जात आहेत, त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय।